येवल्यात भगवान विश्वकर्मा जयंती महादेव गणपती विश्वकर्मा मंदिर सुताराचा पार पाटोळे गल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी। या निमित्ताने भगवान विश्वकर्मा मूर्तीचा अभिषेक सौ व श्री सोनाली नरेंद्र राजगुरू यांच्या हस्ते झाला। यावेळी सत्यनारायणाची महापूजा आयोजन करण्यात आले। हभप ज्ञानेश्वर महाराज खैरनार पिंपळगाव बसवंत यांचे मधुर वाणीतून प्रवचन करण्यात आले। विश्वकर्मा पूजा हा एक सण असून जेथे कारागीर, शिल्पकार, श्रमिक हे भगवान विश्वकर्माचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात। भगवान विश्वकर्मा यांना देवतांच्या महलांचे वास्तुशिल्पकार देखील म्हटले जाते। यामुळेच भगवान विश्वकर्मा हे जगातील पहिले अभियंता आणि वास्तुविशारद मानले जातात। विश्व संसार किंवा ब्रह्मांड आणि कर्म निर्माता या दोन शब्दांपासून विश्वकर्मा शब्द बनला। यामुळेच विश्वकर्मा या शब्दाचा अर्थ जगाचा निर्माता असा होतो। भगवान विश्वकर्मा हे पहिले अभियंता मानले जातात। यामुळे आज कारखाने, संस्था, दुकाने या ठिकाणी उपकरणे, यंत्रे आदी साधनांची पूजा करण्यात येते। याप्रसंगी समाजातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी माजी नगरसेवक सुभाष पाटोळे, गणेश शिंदे यांनी देखील या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद मिस्त्री, रामनाथ राजगुरू, दिलीप गायकवाड, सीताराम शिंदे, मंगेश गायकवाड, ज्ञानेश्वर चव्हाण, जानकीराम सूर्यवंशी, गुलाब राजगुरू, वाल्मिक राजगुरू, जगदीश सूर्यवंशी, प्रेमराज शिरसाठ आदी समाज बांधव उपस्थित होते। विश्वकर्मा समाज उत्कर्ष मंडळ, सिद्धेश्वर मित्र मंडळ, विराट विश्वकर्मा संघटना, राष्ट्रीय विश्वकर्मा फाउंडेशन आदींनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। कुंडलिकावरदे हरविठ्ठल नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही पापाची आयुष्य केले। नामाचं महत्व सांगणारा असा गोड असा हा श्लोक आहे। या श्लोकात माऊलींनी गोड असं विवेचन केलेलं आहे। आपण या पांडुरंग परमात्म्याची स्तुती करू आणि प्रवचनाला सुरुवात करू। महायोग पीठे तटे शास्त्रात लिखे नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमृत सद्गुरुं तं नमामि। नागेंद्रहराय त्रिलोचनाय वैष्णवराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाय नमः। आज दिनांक 10/2/2025 रोजी येवला येथे सुताराचा पार येथे आज विश्वकर्मा जयंती सुतार समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली। त्या साजरी करण्याच्या सुरुवातीला अभिषेक करण्यात आला, सत्यनारायण महापूजा आणि नंतर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि सुतार समाजाचे बहुसंख्य प्रतिनिधी उपस्थित होते।